तो गुड मॉर्निंग मित्रांनो, परत एकदा आपल्या ब्लॉगमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो। तर आजची आपली मॉर्निंग झालेली आहे नेपाळमधनं। तर आज आपण नेपाळमध्ये स्टे केला होता। तर तुम्हाला इथलं वातावरण दाखवतो। अतिशय खतरनाक थंडी मित्रांनो, इथलं वातावरण धोकं म्हणजे टेम्परेचर खूप खाली गेलेलं असणार आहे आणि इथला टायमिंग पण थोडा चेंज आहे आपल्यापेक्षा, इंडियापेक्षा। तर बघा मित्रांनो, काय खतरनाक इथलं वातावरण झालेलं आहे। तर मित्रांनो फायनली आपण फ्रेश वगैरे झालेलो आहे। तर आता आपण आपल्या हॉटेलच्या जवळच एक मार्केट होतं। आत्ता वाजलेले आहेत 8 सव्वा 8 वाजलेत। म्हणजे इंडियामध्ये समजा 8 वाजले असतील तर इथं 8:10 वगैरे झालेले, 10 मिनटं पुढे आपलं यांचं नेपाळचं सॉरी। तर तुम्हाला एकदा इथलं मार्केट वगैरे दाखवतो। 8 वाजेसारखं वाटत नाही, सगळे धुकं वगैरे पडलेले इथं। इथलं आत्ता सध्याचं टेम्परेचर म्हणता आलं तर 9 डिग्री टेम्परेचर आहे इथे नेपाळमध्ये। 9 डिग्री टेम्परेचर आहे मध्ये। लुम्नी इथं आपण एका प्लेस आहे तिथं आपण आहे आत्ता। तर इथलं एक फेमस मंदिर आहे, तिथं आपण जाणार आहे। इथून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला ते मंदिर आहे, तिथं आपल्याला दर्शन करण्यासाठी जायचं आहे। तुम्हाला पण दाखवतो तिथलं। सध्या धुकं खूप आहेत, पण आता समजा तिथं धुकं वगैरे क्लिअर झालं तुम्हाला तिथलं सगळं परिसर वगैरे दाखवतो मी नेपाळच्या इथला मंदिरापासला। तर आपण आता मायादेवीच्या टेम्पलला चाललेलो आहे। ये है गौतम बुद्ध का जन्मभूमि एरिया है जो ये थेरावाद महायाना वाइट जो वॉल पीस का घोड़ा बोलते हैं वो उधर है। ये बीच में हाईवे है। ये टोटल 1155 बीघा का एरिया है। तर आता आपण तिकीट घेण्यासाठी चाललेलो आहे। मंदिरामध्ये व्हिडिओ वगैरे काढणं अलाउड नाही, तुम्हाला मी बाहेरचा परिसर सगळं दाखवतो, मंदिर वगैरे। आणि आता आपण तिकीट काढण्यासाठी वगैरे चाललेलो आहे। टेम्परेचर खूप डाऊन आहे, थंडी खतरनाक आहे इथं। तर मित्रांनो आपल्याला तिकीट पडलेलं आहे इंडियन रुपीच्या हिशोबाने पर हेड 50 रुपीज आणि नेपाळच्या हिशोबाने आपल्याला पर हेड 80 रुपीज।
तर मित्रांनो, जे आता तुम्ही बघितलं ते होतं गौतम बुद्धांचं बर्थ प्लेस. अतिशय सुंदर प्लेस आहे, खूपच छान वाटतं. तुम्हाला कसं वाटलं असं तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला आपला गौतम बुद्ध यांचे बर्थ प्लेसचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अमरसे ब्लॉग्सला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर तुमच्यासाठी मी असे चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येत राहीन. आणि आता आपण इथनं जाणार, लुंबियामधून आपण जाणार आहे पोखरा. इथनं आपल्याला 6 ते 7 तासाचा ट्रॅव्हल आहे, पूर्ण घाट टाईप आहे. तर आता आपण इथून निघतोच आहे 5-10 मिनटामध्ये. तर तुम्हाला मी भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये.